रोम रोम भाइयों। आज आहे आपला 30 डेज ब्लॉग चॅलेंजचा डे 7. तर सकाळी लवकर उठून वगैरे आम्ही पोहोचलो कॉलेजला आणि थोडाफार नाश्ता वगैरे करायला गेलो होतो कॅन्टीनमध्ये. नाश्ता वगैरे झाला, मग विचार केला नाश्ताच करून काय फायदा नाही, थोडी चाय पण झालीच पाहिजे. चाय वगैरे पिऊन झाली तर मग तेवढ्याच क्लासरूम मध्ये गेलो, पाहतो तर काय सर ऑलरेडी येऊन शिकवायला सुरू झालेले होते. मग हे पाहून आम्ही सगळेजण शांत बसलो आणि गपचूप सर जे शिकवत होते ते शिकून घेतलं, कारण अर्धा तास बाकी होता आमचा लंच ब्रेक होण्यासाठी. मग लंच ब्रेक झाला, मग आम्ही सगळे मित्र सोबत बसलो, जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे झालं, मग थोड्या वेळातच सर आले होते आणि सर आल्यानंतर ते शिकवणार होते, पण त्यांनी काही शिकवले नाही कारण आम्हाला थोड्याच वेळात जायचं होतं AI च्या क्लासला. म्हणून आम्ही थोडा टाइमपास वगैरे करायला लागलो आणि मग थोड्या वेळाने आम्ही निघालो होतो AI च्या क्लासला. AI च्या क्लासला जाताना थोडीफार इकडे तिकडं मस्ती वगैरे करून झाली. मस्ती वगैरे करत असतानाच तेवढ्यात आमचे मित्र लागले होते ब्लॉग वगैरे शूट करायला, कारण त्यांनी पण एक चॅलेंज घेतलेला आहे 30 डे 30 ब्लॉगचा. तर सेम तो पण ब्लॉग वगैरे काढत होता. आणि थोडं पुढे गेलो तर पाहत होतं काय आमचा कॉलेजचा जो मामा होता, तो मामा ग्राउंडवर बसून फुल ऊन वगैरे शेकत होता. हे पाहून मग आम्ही लगेच गेलो क्लासरूममध्ये. आमच्या AI च्या क्लासरूममध्ये एंटर झालो, पाहतो तर पोरं सगळे आमच्याहून पहिले येऊन बसलेले होते आणि त्यांचं चालू होतं का. आता दोघांचे डायरेक्ट एकदम खतरनाक हा दुसरा कंटेंडर आहे राकेश. आता याचे एकदम बेदाम होणार इथं. मी यांची अशी फ्रीस्टाईल हाणामारी पाहून आमचा मित्र झाला होता पंप, आणि तो लागला होता त्याची बॉडी वगैरे दाखवायला. त्याची बॉडी पाहून सगळे पुरं लागले होते हसायला. तसं काही नाही, त्याची बॉडी तर चांगलीच होती. याच्या क्लासमध्ये आम्ही जातो कोडिंग शिकण्यासाठी, आणि तिथं आमचा एक मित्र आहे, तो कोडिंगच्या जागेवर काय करत होता तुम्ही पाहू शकता. मोटू पतलू तो शिकत होता डॉक्टर झटकाकून कोडिंग. हे पाहून मग आम्ही थोड्या वेळाने निघालो आमच्या घराकडे, कारण आमचं कॉलेज सुटलं होतं. थोड्या वेळाने मी पोचलो घरात. आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, भेटूया उद्या.